आपली सुटका व्हावी म्हणून आम्ही शर्त करत आहोत। शर्त करा पण राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी। खापर्डे, आम्ही इंग्रजांचे बंदिवान असलो तरी इंग्रज आमच्या विचारांवर बंदी आणू शकत नाहीत। ते आम्ही जाणतो। आमचे विचार तळागाळात रुजायला हवेत, तरच स्वातंत्र्याचा वृक्ष फोपावेल। क्रांतीच्या शाखा देशभर पसरायला हव्यात, ज्या इंग्रज सरकार कधीही छाटू शकणार नाही। असंच होईल। कोल्हटकर, आपण शेगावच गेला होतात ना? गजानन महाराज नामक ज्ञानसूर्याची भेट झाली? भेट झाली, पण ही भेट होण्यास 3 दिवसाची वाट पाहावी लागली। त्यामुळे आम्हास इथे येण्यास विलंब झाला। काय म्हणाले गजानन महाराज? ते गूढ असं काही बोलले। त्यांच्या बोलण्याचा आम्हाला बोध झाला नाही। आमची सुटका होणं शक्य नाही असंच ना? खापर्डे, श्री गजानन महाराजांचं ज्ञान अगाध आहे आणि सत्य आहे। तुमच्या प्रयत्नांना यश येईल असं दिसत नाही। असं का म्हणता आपण? आपलं म्हणणं आपण सरकार समोर राखू। सरकारही आपली बाजू राखेल। आम्हाला न्याय मिळणं कठीण आहे, कारण आम्हाला न्याय देऊन आमची सुटका करणं म्हणजे माघार घेणं आहे हे इंग्रज सरकार जाणते। ज्याला सत्ता गाजवायची आहे, तो ज्याच्यावर सत्ता गाजवायची आहे त्याला कधीही न्याय मिळू देत नाही। त्यामुळे इंग्रज सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षाच आम्ही ठेवत नाही। महाराजांनी आपणासाठी प्रसाद म्हणून भाकर पाठवलेली आहे असं महाराज म्हणाले। तुरुंगवासात बाळ गंगाधर टिळकांकडून फार मोठी कामगिरी व्हायची आहे। श्री गजानन महाराज म्हणालेत म्हणजे ते कधीही असत्य ठरणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे। महाराजांचे भाकीत खरे ठरले। टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून कोर्टाने 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आणि 1000 रुपये दंड ठोठावला। सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। दादासाहेब खापर्डे यांनी तर टिळकांच्या सुटकेसाठी जंग पछाडले। ते थेट लंडनला पोहोचले। इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील दाखल करण्यासाठी त्यांनी सॉलिसिटरची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही। गजानन महाराज, मोठी कामगिरी तर करायचीच आहे आणि आपला आशीर्वाद मिळाला तर ही कामगिरी आमच्या हातून निश्चितच घडेल। पण अशी कामगिरी तुरुंगवासात घडेल असं म्हणालात, ते का? आज मितीस आपलं विधान रहस्यपूर्ण वाटते। रहस्य हे उलगडण्यासाठीच असतं। भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता अशीच रहस्यमय वाटते आम्हाला। या गीतेचं रहस्य सर्वसामान्य जनतेला समजेल अशा शब्दात सांगण्याची आमची इच्छा होती, परंतु बैठकीशिवाय हे कार्य होणे नाही। हा तुरुंगवास हीच आमची बैठक समजावी का महाराज? हीच का ती मोठी कामगिरी महाराज? असं फळाची अपेक्षा न ठेवता गीता रहस्य लिहायचं कार्य हाती घ्यायलाच हवं। बाळ, हा तुरुंगवास अचळ होता। तुझ्यावर हा अन्याय झाला असला तरी सज्जनावर अन्याय झाल्याशिवाय क्रांती होत नाही हा इतिहास आहे।
ही तुमच्या यशाची सुरुवात आहे असं समजा. तुमच्या तुरुंगवासामुळे तुमच्या कार्याला खचितच खीळ बसणार नाही, उलट कार्याला वेग येईल. तुम्ही तुरुंगवास भोगत असलात तरी तुमच्या प्रेरणेने शेकडो बाळ गंगाधर टिळक आपल्या आयुष्याची होळी करायला तयार होते. तुरुंग संचारावर बंदी आणू शकतो, विचारांवर नाही. हे साधं रहस्य त्या इंग्रजांना कळत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. लेखणी हातात घे भाळ, लेखणी हातात घे. गीता रहस्य, गीता रहस्य. कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गीता रहस्य. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. उत्तमराव, बंकटलाल सेठ, हे काय असं उघड्यावर तुम्ही समाधी लावून बसलायत? हीच ती जागा. पितांबर भाऊ महाराजांच्या आज्ञेवरून शेगाव सोडून गेले. शेवटचे भेटले ते याच ठिकाणी. पण मला जाताना सांगून गेले, उत्तमराव, माझी आठवण झाली की जरूर हाक मारा, मी नक्की येईन. आणि पितांबर भाऊ दिलेले वचन मोडणार नाही, म्हणून मी त्यांना आळवतो. खरंय उत्तमराव, येतील. पितांबर भाऊ नक्की येतील. पण आता कोणत्या रूपात येतील हे काही सांगता येत नाही आपल्याला. महाराजांना काय हवं नको ते पाहतो मी. हा कोणीतरी महाराजांच्या जवळचा शिष्य दिसतोय. ह्यालाच मध्यस्थी करून महाराजांची भेट घ्यावी का? हो हो, चला विचारूया. भाऊ, कोण आपण? मी बाबूराव आणि हे आबासाहेब. नमस्कार. आम्हाला महाराजांची भेट घ्यायची आहे. आपण आम्हाला मदत करू शकता का? कुठून आला आपण? आम्ही मूळचे बाळापूरचे. काही कामानिमित्त कोंडुलेला गेलो होतो. तिकडे महाराजांचे निस्सीम भक्त पितांबर महाराज यांची भेट झाली. पितांबर भाऊ? हो, त्यांनीच आम्हाला महाराजांची भेट घ्या असं सांगितलं. तुमचे सगळे कामं एकदम सुरळीत पार पडतील. पितांबर भाऊ, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हा काय करतोय तिथे बसून? शेगावातच गर्दी वाढवतोय. कोणाशी बोलताय महाराज? तुला काय करायचं आहे? बोलतोय कोणाशी तरी. तू कसा आला? महाराज, ते अकोल्याचे चंदीराम आहेत ना, त्यांनी एक निरोप धाडलाय. त्यांचा चोरीला गेलेला सगळा ऐवज त्यांना परत मिळाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घराशेजारी 2 कोसांवर एक लिंबाचं झाड आहे, त्याच्या शेजारी जमिनीखाली सापडलं. ते मिळण्यासाठी मनोमन नवस बोलले होते, तो फेडण्यासाठी ते येत आहेत. हे लोक कशाला नवस दिवस बोलतात काही समजत नाही. आम्हाला काही नकोय.
हे लोक नवस बोलतात आणि पांडुरंगाला आम्हाला साकडं घालावं लागतं. असो, आम्हाला चिलीम ओढायचे. आमची चिलीम कुठे? बंका चिलीम. महाराज आत्ता भरून आणतो मी. तुमचे महाराज चिली मोडतात? हो. बाबूराव, नवस बोलल्यास काम होईल असं दिसतंय. महाराजांच्या कृपेने जर काम झालं तर महाराजांना आपण गांजा अर्पण करूया. हो, चला. चला. महाराज, चिलीम. चिलीम. नवल वाटतंय मला. महाराज चिली मोडतात. मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी. आपली बुद्धी नाही जायची तिथपर्यंत. खरंय खरंय. त्याचा विचार आपण न केलेला बरा. हे पहा, आपण गांजाचा नवस बोललेलो आहोत. आपलं काम झाल्यावर पुन्हा इथली वारी करू तेव्हा गांजा आणायला विसरायचं नाही. दिलेला शब्द पाळणं महत्वाचं असतं. वचन, आपण एखाद्याला शब्द देतो, वचन देतो आणि तो आपण पाळलाच पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये ईश्वरी अंश आहे. आपण जेव्हा तो शब्द पाळत नाही तेव्हा त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्यातील ईश्वरीय तत्वाला आपण फसवतो. अर्थातच त्याचे दुष्परिणाम वचन दिलेल्या माणसाला सहन करावे लागतात. त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळू ह्याची खात्री असल्याशिवाय कुणालाही शब्द देऊ नये. महाराज, जाणीवपूर्वक नाही पण चुकून विसरल्यामुळे समोरच्या व्यक्तीला दिलेला शब्द जर आपण पाळला नाही तर? बंकटा, जाणीवपूर्वक नाही पण चुकून तुझा पाय पेटत्या निखाऱ्यावर पडला तर काय होईल? अर्थातच चटका बसेल महाराज. बरोबर आहे. त्यात निखाऱ्याची काय चूक? तसंच असं आपण दिलेल्या वचनाचं. तुम्ही जेव्हा एखाद्याला शब्द देता तेव्हा तो आशेवर असतो, परंतु तुमच्या चुकीने तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या बदली निराशा पडते आणि त्याचा रोष तुम्ही ओढवून घेता. हे म्हणजे विकतचं दुखणं घेण्यासारखं आहे. म्हणून कोणी नवस बोलू नये. देवाला आमिष दाखवून तुम्ही तुमची कामं करून घेता. कोण समजता तुम्ही स्वतःला? काय समजता देवाला? महाराज, नवस आमच्याकडे बोलता आणि तुमचं काम होण्यासाठी आम्हाला पांडुरंगाला साकडं घालावं लागतं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.